नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 4 जुलैची सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. जून जुलै हप्ता, बघा, जून प्लस जुलैचा हप्ता, जून प्लस जुलैचा हप्ता तुम्हाला येणार आहे का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जून प्लस जुलैचा हप्ता म्हणजेच काय, तर थेट तुम्हाला 3,000 रुपये, सोबतच 1,500 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहे. बघा, 1,500 रुपये तुम्हाला आता वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सोबतच बघा, आज मोठा निर्णय घेतलेला आहे. महिला व बालविकास विभागाने आज मोठा निर्णय घेतलेला आहे. हा मोठा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आलेला आहे. अतिशय जबरदस्त निर्णय हा असणार आहे. त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जून जुलैच्या हप्त्यासंदर्भात लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन आलेली अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून आज थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातील अशी घोषणा महायुती सरकारने केली होती. बघा, जेवढ्या महिला योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत, म्हणजेच आपण जर पाहिलं तर 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते आणि अजूनही भरपूर महिला आहेत ज्या महिला भगिनींना अर्ज करण्याची इच्छा आहे, पण अजून सध्या अर्ज जे आहेत ते सुरू झालेले नाही आहेत. पण 2,63,00,000 महिलांनी अर्ज केलेले होते. आता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 20,00,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. बघा, जवळपास 20,00,000 महिला आपण त्या ठिकाणी पकडू शकतो. 20,00,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता अपात्र होण्याचे कारण काय, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक म्हणजे कार वगैरे नको, तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालेल. दुसरं म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीला नको किंवा घरात कोणीही सरकारी नोकरीला नसायला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीच्या काही अटी आहेत आणि त्यामुळे 20,00,000 महिला अपात्र झालेल्या आहेत. आता बघा, दरमहा 1,500 रुपये तुम्हाला दिले जातील अशी घोषणा करण्यात आलेली आहे. पण आपण जर पाहिलं तर तुमचा जूनचा हप्ता अजून आलेला नाही आहे. आता हा जूनचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, अतिशय मोठी बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हा सर्वांसाठी आहे. जूनच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट लगेच आपण पाहूया. तर बघा, त्यानंतर लगेचच याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू लागला. जुलैपासून प्रत्यक्ष लाभ जो आहे तो मिळायला सुरुवात झालेली होती. आणि आपण जर पाहिलं तर बघा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून अशा पद्धतीने तुमचे 12 हप्ते होत आहेत. जूनचा हप्ता तुमचा अजून आलेला नाही आहे, पण 11 हप्ते तुम्हाला मिळालेत. 11 हप्त्यांचे आपण जर 1,500 रुपयांप्रमाणे ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले तर 16,500 रुपये आपले होतात. 16,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी आत्तापर्यंत सरकारने दिलेले आहेत. जुलै 2024 पासून या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत आणि आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत. बघा, लक्षात घ्या, 12वा हप्ता जो आहे तो अजून आलेला नाही आहे. 11 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळालेले आहेत. 11 हप्त्यांचे पैसे जे या ठिकाणी आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. 11 हप्ते, ठीक आहे. आता 12वा हप्ता हा जूनचा हप्ता असणार आहे. तर 11 हप्त्यांचे पैसे महिलांना मिळाले आहेत, म्हणजेच ही योजना सुरू होऊन आता 12 महिन्यांचा काळ जो आहे तो पूर्ण झाला. बघा, 12 महिने झालेले आहेत, पण अजूनपर्यंत 12वा हप्ता आलेला नाही आहे. जूनमध्येच 12वा हप्ता आला पाहिजे होता, पण जुलै महिना सुरू झाला आहे तरी देखील पैसे आलेले नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण काय असू शकतं? बघा, सर्वांनी लक्षात घ्या, जूनचे पैसे तुम्हाला अजून आलेले नाही आहेत, प्लस
जुलैचे पैसे पण सर्व लाडक्या बहिणींना येऊ शकतात. जुलैचे पण येऊ शकतात. जूनचा आलेला नाही आहे. जूनचा हप्त्याचे पैसे जे आहेत ते दिलेले आहेत. जुलैचा पण हप्ता तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे सर्व महिलांना 3,000 रुपये जे आहेत ते 3,000 रुपये जमा होऊ शकतात. आता ज्यावेळेस हप्ता वाटप सुरू होईल त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे. तर बघा, म्हणजेच ही योजना सुरू होऊन 12 महिन्यांचा काळ झालेला आहे. या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 यामधील एकूण 11 हप्ते मिळालेत. बघा, 11 हप्ते पाहू शकता. बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3, 6 झाले. 2024चे 6 महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3, एप्रिल, मे, जून. जूनचा अजून आलेला नाही आहे. एप्रिल, मे 5 अशा पद्धतीने 11 महिन्यांचे पैसे आलेले आहेत. जूनचा हप्ता अजून आलेला नाही आहे. ठीक आहे. या योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 3,600 कोटी रुपयांच्या निधीची वितरणास मान्यता दिली. 3,600 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि विभागाला पाठवलेला पण आहे. म्हणजेच काय, तर निधी तुम्हाला मंजूर झाला आहे 3,600 कोटी रुपयांचा. आता या निधीच्या वितरणास मान्यता दिलेली आहे. यानुसार 30 जून, बघा, यानुसार 30 जून रोजीच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 3,600 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे. यानुसार 30 जूनपासून या योजनेचा 12वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. पण अजून हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही आहे. तर दुसरीकडे या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतही आता मोठी अपडेट हाती आली. बघा, तुम्हाला मी सांगितलं आहे जुलैच्या हप्त्याबाबतसुद्धा मोठी अपडेट समोर आलेली आहे. जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळू शकतो जुलैमध्येच. बघा, जुलै महिन्याचा हप्ता या तारखेला खात्यात येणार. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास देखील जुलै महिना उजाडलेला आहे. यामुळे जुलै महिन्याचा लाभ कधी मिळणार? जुलैचा 13वा हप्ता मिळण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार की काय, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. बघा, 1 महिना उशिराने पैसे जे ते येत आहेत. म्हणजेच काय, जर आपण पाहिलं तर मेचा हप्ता जो आहे तो जूनमध्ये आला होता. मेचा हप्ता जूनमध्ये, जूनचा हप्ता जो आहे तो जुलैमध्ये आणि जुलैचा हप्ता जर ऑगस्टमध्ये येणार असेल म्हणजेच काय, तर 1 महिना उशिराने पैसे येत आहेत. दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो काही लाभ आहे तो जुलैमध्येच दिला जाईल असा दावा केला जातो आहे. त्यामुळे तुम्हाला जून आणि जुलैचे दोघं मिळून 3,000 रुपये येऊ शकतात. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जुलै महिन्याचा लाभ या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो. बघा, आपण जर पाहिलं तर जी काही मीडियामध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार जर विश्वास ठेवला तर जुलैचा हप्ता जो आहे तो 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो. नक्कीच यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे दिले जात असल्याने हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे कसे चेक करायचे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. बघा, जूनचा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे, पण तो कसा चेक करायचा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा, 1,500 रुपये खात्यातच जमा झाले की नाही हे कसं चेक करणार? तर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे चेक करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत ॲप्लिकेशनवर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. एक ॲप असतं बघा, कुठल्याही बँकेचं ॲप असतं, त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. याशिवाय फोनपे सर्वच त्या ठिकाणी फोनपे असेल, UPI असेल, सर्वच त्या ठिकाणी वापरत असतात. सर्व महिला भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल वापरत असतो. त्यामुळे त्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. या माध्यमातून देखील तुमच्या खात्यातील बॅलन्स तुम्ही तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्ही मिस कॉल देऊनही तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता.